नमस्कार, शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात आणि तुम्ही पाहताय बेंगलोरच्या ट्रॅफिकची एक झलक. अर्थात तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होत असेल. थंबनेलवरती मी कॉफीची गोष्ट म्हणतीये आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवतीये बेंगलोरचा. अर्थात 5वी जागतिक कॉफी परिषद भरवली होती बेंगलोरमध्ये 25 ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान. आता इतक्या जवळ जागतिक कॉफी परिषद आहे आणि मी जाणार नाही असं होणारच नाही ना. मी त्या कॉफी परिषदेसाठी गेले होते आणि तिथली काही क्षणचित्र मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते आहे. आता येऊया कॉफीच्या गोष्टीवरती. आधी गोष्ट माझी सांगते, कारण बऱ्याचदा मला कॉफी पिण्यावरनं खूप टोकलं जातं. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी स्टाईल म्हणून कॉफी पिते, तर असं नाहीये. लहानपणापासून कधी चहा पिलाच नाही. टोकाचं चहा प्रेम असणाऱ्या घरात जन्मून सुद्धा मी चहा पित नाही किंवा चहाला नाक मुरडते म्हणून माझ्या आजीला खूप त्रास व्हायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत चुलीवरचं चहाचं भांड आमच्या खाली उतरत नसायचं आणि मी मात्र चहाकडे बघायचीही नाही. म्हणून मग तिनं मला वेगवेगळ्या पद्धतीनं चहा पाजण्याचा खूप प्रयत्न केला. दूध जास्त चहा कमी असंही तिनं प्रयोग केला, पण काही केलं मला चहा प्यायची इच्छाच व्हायची नाही. नुसतं दूध प्यायला मी 1 कपाच्या दुधासाठी साधारण 2-3 तास घालवायचे. मग तिनं माझ्या आयुष्यात कॉफीची एंट्री करून दिली. अर्थात तिलाही कॉफीतलं फारसं काही कळत नव्हतं म्हणा, पण माझ्या पोटात सकाळ सकाळी काहीतरी जावं यासाठी तिनं कॉफीची निवड केली आणि बहुधा तिची ही निवड मला सुद्धा आवडली होती. कारण बोर्नव्हिटा वगैरे कुठलीच गोष्ट मी पित नव्हते, पण कॉफी मात्र आवडीनं पित होते. शनिवारी शाळा सुटली की मामासोबत गावी जायचं आणि सोमवारी डायरेक्ट शाळेसाठीच गावावरनं यायचं. त्यामुळे रविवार आणि सोमवार 2 दिवस कॉफी यथेच्छ प्यायला मिळायची. आई कॉफीचे वेगवेगळे प्रकार आणून ठेवायची. कधी कॉफीच्या वड्या, कधी कॉफी पावडर. इन्स्टंट कॉफी हा प्रकार त्यावेळी तिला माहिती नसावा कदाचित किंवा तिकडे मिळतही नव्हता. 8वीला गेल्यावर पहिल्यांदा इन्स्टंट कॉफीची ओळख झाली, ती पप्पांमुळे. त्यांनी कुठेतरी एका कार्यक्रमात इन्स्टंट कॉफी पिली होती आणि त्याच्यानंतर त्याची ते सॅचेस ते घेऊन आले होते. त्यावेळेस साधारण नेसकॅफेचं एक छोटं पॅकेट 1 रुपयाला मिळायचं आणि मग अशा रीतीने माझ्या लाईफमध्ये इन्स्टंट कॉफी आली. खरी सुरुवात फिल्टर कॉफीमुळे झाली आहे, त्यामुळे माझं फिल्टर कॉफीवर थोडंसं जास्त प्रेम आहे. पूर्वी आई चहा बनवल्यासारखीच फिल्टर कॉफी बनवायची, त्यामुळे तिची ओरिजिनल चव कळत नव्हती. पण नंतर नंतर माझं कॉफी प्रेम किंवा मी त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागल्यावरती मला लक्षात आलं की ही कॉफी बनवायची पद्धत थोडीशी वेगळी असते. माधवा रोडला असलेल्या कामत रेस्टॉरंटमध्ये विशेष कॉफी प्यायला मी आणि पप्पा जायचो. त्यावेळेस तिथे आम्ही ही कॉफी कशी बनवतात याची माहिती घेतली होती. रात्रभर गरम पाण्यामध्ये ही कॉफी भिजत घातली जाते आणि सकाळी त्या कॉफीमध्ये दूध घालून, साखर घालून ती कॉफी बनवली जाते. एवढी जुजबी माहिती त्यावेळेस पुरेशी होती, पण इतका तामझाम करण्याची सवयच कधी नव्हती. त्यामुळे इन्स्टंट कॉफीवरती मी खुश होते. माझ्या या कॉफी प्रेमाचं जरा घरच्यांकडनं अतिच कौतुक झालं आणि हेच कौतुक मला आज या बेंगलोरच्या कॉफी परिषदेपर्यंत घेऊन गेलं. विशेष आभार मानावे वाटतात माझ्या आईचे, कारण तिच्यामुळं कॉफीची ओळख झाली आणि आज त्या कॉफीचा मागोवा घेत मी बेंगलोर आणि नंतर कुर्गपर्यंत पोहोचले. आता येऊया खऱ्या कॉफीच्या गोष्टीकडे. कॉफी मूळची इथिओपियाची मानली जाते. 15व्या शतकामध्ये एका गुराख्याला बकऱ्या चरवत असताना कॉफीचा शोध लागला. एक चेरीसारखं लाल फळ खाल्ल्यानंतर शेळ्या मेंढ्या खूप ताज्यातवान्या होतात, ऍक्टिव्ह होतात हे त्याच्या लक्षात आलं. मग ते फळ घेऊन तो गुराखी एका मॉन्ककडे गेला. त्या साधूने ते फळ खाल्लं तर त्यालाही ते आवडलं, कारण त्यानंतर तो रात्रभर जागरण करायचा आणि देवाची प्रार्थना करायचा. ते फळ त्याला खूप जास्त आवडलं. त्याच्यानंतर त्यानं त्या फळाचं सेवन करणं सुरू केलं. कालांतराने त्याला त्या फळाचं टेस्ट आवडेनाशी झाली, म्हणून एके दिवशी त्यानं ते फळ आगीमध्ये टाकून दिलं. आगीमध्ये टाकल्यानंतर त्या फळाचा एक वेगळा सुवास यायला लागला, ज्या सुवासानं सुद्धा ताजतवानं वाटायला लागलं. तिथून कॉफी रोस्ट करण्याची सुरुवात झाली. 16व्या शतकामध्ये इथिओपियाच्या यमनमधून
हीच कॉफी सिरिया, टर्की आणि इजिप्तमध्ये पोहोचली. त्या काळामध्ये सुफी संतांमध्ये कॉफीचं प्रेम भयानक होतं, कारण कॉफी पिल्यानंतर त्यांना खूप ताजंतवानं वाटायचं, जागरण करण्याची इच्छा व्हायची आणि ते रात्रभर देवाची आराधना करत राहायचे. आता ही कॉफी भारतात कशी आली असेल बरं? याचंही श्रेय जातं एका सुफी संताला. 17व्या शतकाच्या शेवटाकडे येत असताना एक सुफी संत बाबा बुदानी यांनी यमनमधूनच 7 कॉफीच्या बिया आणल्या. त्याही चोरून आणल्या असं मानलं जातं. आणि त्या बिया त्यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधील चंद्रगिरी हिलवर लावल्या आणि तिथून भारतात कॉफी प्लांटेशनची सुरुवात झाली. भारतात मुख्यत्वे करून कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये जास्त प्रमाणात कॉफीचं प्लांटेशन केलं जातं किंवा जास्त प्रमाणात कॉफीचं उत्पादन घेतलं जातं. त्यापैकी कर्नाटकमध्ये 71% प्लांटेशन होतं, केरळमध्ये 21% तर तमिळनाडूमध्ये 5% होतं. उरलेलं 4 ते 5% प्लांटेशन हे 7 सिस्टर्स स्टेट्सचे आहेत, म्हणजे नागालँड, आसाम, मिझोरम, मणिपूर हे जे स्टेट्स आहेत या ठिकाणी त्याचं प्लांटेशन होतंय. कर्नाटकामधील कुर्ग हे 1 नंबरचं कॉफी उत्पादन घेणारं आणि कॉफी सप्लाय करणारं ठिकाण आहे आणि 2 नंबरवरती चिकमंगळूर येतं आणि त्याच्यानंतर बाकीचे ठिकाणं. असं असलं तरी भारतात कॉफीविषयी जास्त प्रेम दाखवलं जात नाही, कारण आपल्याकडे सगळे चहाप्रेमी आहेत. असो, युरोपियन लोकांनी कॉफीला जास्त प्रसिद्धी दिली. त्यांनीच कॉफीचा प्रचार आणि प्रसार हा जास्त मोठ्या प्रमाणात केलेला आहे. ही जेवढी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आली तेवढी मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला ही कॉफीची माहिती आवडली असेल. आता हे थोडंसं मी कॉन्टिनेंटल कॉफीबद्दल तुम्हाला सांगतेय. हा कॉफी कॉन्फरन्सचा जो माहोल आहे तो तुम्ही मगासपासून व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय. फक्त भारतातलेच नाही तर परदेशातले सुद्धा कॉफी ब्रँड्स तुम्ही आत्तापर्यंत पाहिले. पण हा एक कॉफी ब्रँड आहे जो माझा पर्सनल फेवरेट आहे आणि तो खूप दिवसापासून माझा पर्सनल फेवरेट आहे. याची इन्स्टंट कॉफी मला खूप आवडते, ती म्हणजे कॉन्टिनेंटल कॉफी. माझ्या आवडीचा ब्रँड आहे म्हटल्यावर मी थोडा वेळ तिथे घालवला आणि मला एक गोष्ट लक्षात आली की यांची फिल्टर कॉफीसुद्धा अवेलेबल आहे. पण हे मला आजपर्यंत माहितीच नव्हतं, कारण मी ऑनलाईन ॲमेझॉनवरनं मी ही कॉफी मागवायचे, कारण लोकल मार्केटला ही कॉफी अवेलेबल नाही आहे. पण त्यांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा माझा फेवरेट ब्रँड आहे किंवा मी खरोखर त्यांची कॉफी ट्राय केलेली आहे, त्यावेळेस त्यांनी मला आउट ऑफ दी वे जाऊन बरीचशी कॉफीची माहिती दिली. कॉफीमध्ये काय काय गोष्टी मिक्स केल्या जातात. कॉफीमध्ये एक चिकोरी म्हणून पदार्थ मिक्स केला जातो, त्याचं प्रमाण किती आहे, कसं ते वापरलं जातं वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि ते लोक इतके छान, इतकी व्यवस्थित माहिती देत होते की मला स्पेशली इथं ती गोष्ट मेन्शन करायची वाटली. तुमचा एखादा ब्रँड आवडीचा असणं ही गोष्ट ठीक आहे, पण त्या ब्रँडच्या लोकांनी स्पेसिफिक तुम्हाला छान ट्रीटमेंट देणं किंवा तुमच्याशी व्यवस्थित बोलणं, तुम्हाला थोडा वेळ देणं ही खरंच वेगळी आणि खूप मोठी गोष्ट असते, जी की मला अनुभवायला मिळाली. त्यामुळे मी ही क्लिप मुद्दामून इथे ॲड केलेली आहे की आम्ही खूप वेळ तिथं छान गप्पा मारल्या आणि वैशिष्ट्य म्हणजे ही फिल्टर कॉफीसुद्धा मला मिळाली त्यांच्याकडून गिफ्ट म्हणून. सो ही खरंच खूप छान गोष्ट होती आणि मी तुम्हालासुद्धा रेकमेंड करेन की एकदा तुम्ही कॉन्टिनेंटल कॉफी ट्राय करा. ह्यांचे छोटे पॅकेट्स पण अवेलेबल आहेत आणि ॲमेझॉनवरती ही कॉफी अवेलेबल आहे. याची इन्स्टंट कॉफी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सुंदर कॉफीची टेस्ट तुम्हाला, ओरिजिनल कॉफीची टेस्ट तुम्हाला इथे ट्राय करायला मिळेल. मी तुम्हाला कॉफीचा जो इतिहास सांगितला किंवा कॉफीची जी गोष्ट सांगितली ती सगळी माहिती मला कुर्गमध्ये काही लोकल लोकांशी बोलल्यावरती आणि इंटरनेटवरती थोडंसं सर्च केल्यानंतर मिळालेली आहे. त्यामुळे ही माहिती वापरून जर तुम्ही काही करणार असाल तर एकदा ही माहिती क्रॉस चेक करून नक्कीच घ्या आणि मगच तुम्ही ती माहिती वापरा. एनिवेज, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगणार आहात असं मी गृहीत धरते. व्हिडिओमध्ये किंवा ऑडिओमध्ये कुठल्याही टप्प्यावरती तुम्हाला काहीही आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.